नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. गलगुंजी येथे आज खानापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ भव्य रोड शो काढण्यात आला. या रोड शोमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. रोड शो नंतर अशोक चव्हाण म्हणाले की काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांसाठी 5 वर्ष वाट पाहावी लागणार नाही, तर 1 वर्षात ही सर्व पूर्ण केली जातील. तसेच भाजपच्या काळात सामाजिक तेढ वाढण्याबरोबर महागाईने कळस गाठलाय, त्यामुळे यापुढे काँग्रेसशिवाय पर्याय नाही. खानापूर वासियांनीही अंजली निंबाळकर यांच्यासारख्या सुशिक्षित आणि धडाडीचे नेतृत्व असलेल्या आणि निधी खेचून आणणाऱ्या उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं. अंजली निंबाळकर म्हणाल्या, खानापुरात 13 उमेदवारांमध्ये मी एकटी महिला आहे. या 13ही उमेदवारांचा पराभव ही एकटी महिला करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे शुक्रवारी गलगुंजी येथे डॉक्टर अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आले होते. एकीकडे महाराष्ट्र शासन सीमा खटला सर्वोच्च न्यायालयात चालवत असताना दुसरीकडे मात्र भाजप काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमा भागात प्रचारासाठी येण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी गलगुंजी येथील चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाण यांच्या वाहनांचा ताफा अडवत त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी खानापूर पोलिसांनी समितीच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रचारार्थ बाळेकुंद्री खुर्द येथे आज भव्य रोड शो काढण्यात आला. यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, माझ्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार गेल्या 4 महिन्यांपासूनच दिसत आहेत. ज्यावेळी राजहंसगडावर शिवरायांची भव्य मूर्ती स्थापन केली तेव्हा हे पोस्टर लावायला आले होते, मात्र कोरोना काळात आणि महापुराच्या वेळी हे कुठे होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला. अडचणीच्या काळात मी माझ्या कुवतीप्रमाणे जनतेची सेवा केली, वैद्यकीय सुविधा आणि राशन साहित्य पुरवले. तसेच निवडणुकीत उभे असलेले हे लोक निवडणूक संपल्यावर गायब होतील, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांनी गुरुवारी सायंकाळी समर्थनगर भागात प्रचार फेरी काढली. जुना पीबी रोड येथील रेणुका मंदिर येथे देवीचे पूजन करून समर्थनगर भागामध्ये प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी समर्थनगर भागातील कार्यकर्त्यांनी अमर येळ्ळूरकर यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. महिलांनी औक्षण केले तर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी अमर येळ्ळूरकर यांच्या विजयाच्या घोषणा देत संपूर्ण समर्थनगर परिसर दणाणून सोडला. संपूर्ण समर्थनगर परिसरात समितीचा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला. बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ उर्फ राजू सेठ यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. गुरुवारी राजू सेठ यांनी शहरातील कॅम्प परिसरात प्रचार केला. यावेळी त्यांनी जयदुर्गा युवक मंडळाची भेट घेतली. तसेच येथे आयोजित संवाद कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या मागण्या आणि समस्या राजू सेठ यांच्या समोर मांडल्या. मतदारसंघाच्या विकासासाठी या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रचारात माजी आमदार फिरोज सेठ, गौस धारवाडकर, अल्लेदीन किल्लेदार, रिजवान बेपारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्राचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार रवी पाटील यांचा प्रचार केला. बेळगाव शहरातील यमुनापूर गावात प्रचार करताना राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी रवी पाटील यांना विजयी करण्याचं आवाहन केलं. दरम्यान भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांना यमुनापूर व संपूर्ण मतदारसंघात मोठा पाठिंबा मिळाल्यानं निवडणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांनी आज सायंकाळी 5 वाजता वडगाव भागात प्रचार रॅली काढली. येळ्ळूर रोड नाझर कॅम्प येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर हरिजनवाडा, आनंदनगर,
समृद्धी कॉलनी, ओंकार नगर येथून साई कॉलनी येथे रॅलीची सांगता झाली। यावेळी ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले। कोंडुस्कर यांच्या या प्रचार रॅलीला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। अलदगा ग्रामदेवता श्री लक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची अमाप उत्साहात सांगता झाली। 25 एप्रिल पासून 3 मे पर्यंत जवळजवळ 9 दिवस ही यात्रा भाविकांच्या अलोट गर्दीमध्ये साजरी झाली। बुधवार दिनांक 3 मे रोजी देवीची विधिवत पूजा करून भंडाऱ्याची उधळण करत लक्ष्मी देवीला मंडपातून भाविकांच्या खांद्यावरून गदगेच्या परिसरात फिरवत बाहेर आणण्यात आलं। यानंतर देवस्थान पंच कमिटी, श्री लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी, हक्कदार ग्रामस्थांनी लक्ष्मी देवीची मूर्ती गावच्या सीमेवर नेली। त्या ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत थांबून नंतर यात्रोत्सवाची विधिवत सांगता करण्यात आली। यात्रेदरम्यान आजी माजी सैनिकांचा व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार RM चौगुले यांना बहादरवाडी गावातून पाठिंबा देण्यात आला। गुरुवारी सायंकाळी चौगुले यांची भव्य प्रचार फेरी काढण्यात आली। प्रचार फेरीमध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ब्रह्मलिंग मंदिर येथून प्रचार फेरीला सुरुवात झाली। या प्रचार फेरीत बेळगाव, कारवार, निप्पाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। बजरंग दलासारख्या देशभक्त संघटनेवर बंदी घालण्याची काँग्रेसची भाषा लोकशाही विरोधी आणि निषेधार्ह असल्याचे ॲडव्होकेट जिर्ली यांनी म्हटले। बेळगाव येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। तसेच बजरंग दलाने नेहमीच राष्ट्रविरोधी शक्तींच्या व कृत्यांच्या विरोधात काम केले आहे। विशेषतः लव्ह जिहाद, गोहत्या, गरीब हिंदूंचे फसवून केले जाणारे धर्मांतर रोखण्यासाठी संघर्ष केला आहे। त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत बजरंग दलावर बंदी घालू शकणार नाही। त्यामुळे काँग्रेसने बिनशर्त माफी मागावी अशी मागणी जिर्ली यांनी केली। काँग्रेस नेते राहुल गांधी बेळगावात दाखल होणार असून यमकनमर्डी मतदारसंघातील भूतरामहट्टी गावात दुपारी 2 वाजता आयोजित भव्य मेळाव्याला संबोधित करणार आहेत। मेळाव्यासाठी करण्यात येत असलेल्या सभेची पूर्वतयारी उमेदवार सतीश जारकीहोळी हे पाहत आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी बेळगाव दौऱ्यावर येत असून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत। सायंकाळी 5:30 वाजता बेळगाव उत्तरचे भाजपचे उमेदवार डॉक्टर रवी पाटील यांच्या प्रचारार्थ रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे। या रोड शोमध्ये गृहमंत्री अमित शहा सहभागी होणार असून मतदारांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत। धर्मवीर संभाजी चौकापासून अमित शहा यांच्या रोड शोला सुरुवात होईल। किर्लोस्कर रोड, हुतात्मा चौक, मारुती गल्ली, गणपत गल्ली व संयुक्त महाराष्ट्र चौक असा रोड शो होणार आहे। यामध्ये कार्यकर्ते व मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर रवी पाटील यांनी केले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। शुभरात्री।